चला मॅचला करूयात सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्स एक सामना जिंकलेला आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला अभि जोशीच्या बॅटमधनं सुरुवात झाली आहे. धावसंख्येला स्कोर कार्ड वरती लागला 4 धावा. पहिला चौकार अभिच्या बॅटमधनं. गंगाधर इंगोले यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय अभि जोशीने. सचिनजी गिरी यांचा आवाज तुम्ही ऐकलाय मागच्या मॅच मध्ये. यावेळेस सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. चांगली सुरुवात ऐरोली कोळीवाडा या टीमची आपल्याला पाहायला मिळते. अभि जोशी. सचिन गिरी यांनी ज्या प्रकारे सांगितलं की हे मैदान जे आहे ना ते भरपूर लकी ठरलंय अभि जोशीला. या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग तो करतो. रोहित शर्माचा उल्लेख देखील त्यांनी केला की रोहित शर्माला जसं इडन गार्डन हा मैदान लकी आहे कोलकाताचा. प्रत्येक प्लेअरचा एखादा मैदान जो तो फेवरेट असतोच. भरपूर एन्जॉय करतात बॅटिंग सचिन असा खेळाडू एखादा बॅटर असतोच. तो गंगा इंगोले यांच्या समोर बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे. गंगा यांच्याकडे पेसही चांगला आहे आणि जी उंची आहे गंगाची त्या उंचीचाही चांगला फायदा घेतात आणि त्यामध्ये प्लस त्यांच्याकडे व्हेरिएशनही खूप चांगले आहेत. स्पोर्ट्स या टीम कडनं सातत्याने व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळ करायचे ते. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात मयूर आपल्याला पाहायला मिळालेत आणि मयूरच्या हातामध्ये हा झेल अभि जोशीचा संपलाय खेळ. अगदी छोटीशी इनिंग आणि गंगाने मात्र जाळ्यामध्ये अडकवलं अभि जोशीला. चौका ठोकला. त्याच्यानंतर मात्र सन्मान देण्याचं काम मात्र अभि जोशीने केलं. परंतु जसा बॉडीवरती बॉल आला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट स्क्वेअरला कदाचित तो फिल्डर पाहिलाय की ना अभि जोशीने काही कळालंच नाहीये. कारण की जसा तो बाद झाला आणि त्याच्यानंतर जी रिॲक्शन त्यांनी दिली आहे ना असं वाटलं होतं की त्याला माहिती होतं की शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आता पंचांच्या अगदी बाजूला होता. खूप चांगला झेल जज केला. मयूर आपल्याला पाहायला मिळाला. मनोज चव्हाण आलेत नंबर क्रमांक 3 वरती. एक परफेक्ट ऑलराऊंडर या ऐरोली कोळीवाडा टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. मनोज चव्हाण संकट मोचक आहेत या ऐरोली कोळीवाडा टीमचे. बालादादा याने मात्र हाही खेळाडू घडवलाय. सरावामध्ये भरपूर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं. असे खेळाडू डायरेक्टली मिळत नाही. मी यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गंगा यांचा एक सिंगल रन. सचिन मी कालच्या दिवसामध्ये या उल्लेख केला होता की तुम्हाला जे खेळाडू येतात ते डायरेक्टली मिळत नाही टीम मध्ये. तुम्हाला ते खेळाडू बनवावे लागतात. तुम्हाला त्या पॉलिश करावे लागतं त्या खेळाडूला. तुम्हाला ते खेळाडू घडवावे लागतात. जसं धीरज भोईरला, विकी भोईरला, भावेश नाईक यांना घडवलंय. जसं कुमार लेंतुर्भे टीम मध्ये नमित पाटीलला घडवलंय. राहुल कांबळे आहे, भाविन पाटील आहे. हे चांगले खेळाडू आहेत. याही वेळेस मात्र पेसचा चांगला वापर करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत साळुंकी. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. व्हाट अ कॅच. किशोर पाहायला मिळाले आपल्याला फिल्डिंग करत असताना आणि काय जज केलाय. श्रीकृष्ण दिवा टीमने मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये धमाका फोडलाय. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला गंगाधर इंगोलेने पाठवलेली आहे. दुसरा धक्का लागला ऐरोली कोळीवाडा या टीमला. धावसंख्या दाफलकावरती फक्त आणि फक्त 6 वरती 2 संघ ऐरोली कोळीवाडा. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला श्रीकृष्ण दिवा टीम कडनं. गंगाला जे काम सोपवलं गेलं श्रीकृष्ण दिवा टीमने बऱ्याच वर्षा अगोदर ते काम अजूनपर्यंत गंगा इंगोले करतच आलाय. नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात प्रणय मढवी.
पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये प्राचारण केलं. हा भरोसा आहे कॅप्टनचा, त्यांना माहिती आहे चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये तेच घडलं ना की अभिनय खूप चांगलं षटक टाकलं कुमारलाल तुर्बे टीमकडनं, परंतु भाविन पाटील याला 20 धावा पडल्या. परंतु त्याच्यानंतर जे 2 बॉल स्लोवर वन टाकले गंगाला त्याने बीट केलं. म्हणजे ती क्षमता आहे त्याच्याकडे. नवीन खेळाडू आहे, यंगस्टर आहे, थोडासा वेळ त्यांना द्यावा लागतो. हे भूषण पाटील यांनाही चांगलंच माहिती असेल. भाविन पाटील हा चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे. परंतु ज्या प्रकारे 4 बॉलवरती 20 धावा त्यांनी सांगितल्यानंतरचे ते 2 बॉल डॉट काढले ना सचिन, त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये ती क्षमता आहे की या खेळाडूला मी थांबवू शकतो. परंतु एखादा खेळाडूचा खराब टाइम चालू असतो ना त्यावेळेस ते घडतं. प्रणय मडवी यांचा पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. मनोजच्या बॅटमधनं आला लाजवाब फटका. सुरुवात झाली या ओव्हरची षटकाराच्या साह्याने. नंबर क्रमांक 3 वरती आले होते, संकट मोचक म्हणून मी म्हटलं होतं या बॅटरला, आणि ते काम आता त्याला करायचं आहे. 12 धावा सध्या धाव फलकावरती लागल्यात. मनोज चव्हाणच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तब्बल 12 धावा धाव फलकावरती. 2 विकेट गेल्यानंतर प्रणय मडवी या ओव्हरमध्ये रन्स कमवावे लागतील, जमवावे लागतील मनोज चव्हाण. आणि त्याचबरोबर नवीन आलेले बॅटर आपल्याला पाहायला मिळतात शैलेश गुप्ता. यातून बॅटर्सला प्रणय मडवी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅच मध्ये भरपूर धुलाई झाली होती. सेकंड मॅच मध्ये पहिलाच बॉल समोरच्या दिशेला षटकार ठोकलाय. यावेळेस मात्र मिस टाइम झाला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला झेल त्या ठिकाणी जज करत असताना मोहनराव आपल्याला पाहायला मिळाले. आणि मनोज चव्हाणची रिएक्शन पाहू शकाल. त्याला माहिती होतं हा बॉल एवढा लूज होता ना की डीपेक्षा कव्हरला चौकात खेचू शकलो असतो मी, कव्हरलाही चौकार लागला असता. परंतु बॅटच्या स्टिकर एंडला बॉल लागला आणि बॉल सरळ वरती हवेमध्ये गेला. आणि शॉर्ट पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होते मोहनराव याने खूप चांगला झेल जज केलाय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर मनोज चव्हाण. थोडासा खराब टाइम चालू आहे कदाचित मनोज चव्हाण यांचाही, कारण की सातत्याने मनोज चव्हाणला आपण चांगली इनिंग साकारताना पाहतो, परंतु एवढी शॉर्ट इनिंग क्वचितच पाहायला मिळते आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मीत भोईर आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक टॅलेंटेड बॅटर ऐरोली कोळीवाडा या टीमचा. संपूर्ण श्रीकृष्ण दिवा संघ एकत्रित आला आणि चर्चा करतायत सध्या ते. पहिला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मीत भोईर, गंगाधर इंगोले, श्रीकृष्ण दिवा, किशोर मडवी, अनिकेत पाटील. खूप चांगले खेळाडू आहेत या टीम मध्ये. मीत भोईर लेफ्ट हँडर आहे, बॅट स्विंग खूप चांगली आहे. प्रणय मडवी यांचा पुढचा बॉल बॅट अगोदर फेरली आहे, बॉल नंतर निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर मनोज चव्हाणला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. नवीन आलेला बॅटर ज्याने मागच्याच मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट घेतलेली आहे, त्या खेळाडूला पहिलाच बॉल आल्या व्हेरिएशनच्या माध्यमातून बीट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. याही वेळेस मात्र खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पडल्यानंतर सरळ बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतो ना डावखुऱ्या त्याचा बॅटर, त्या मात्र थोडंसं इझी होतं, कारण की बाहेरच्या दिशेला मग अगदी सोप्या पद्धतीने वळवण्याची क्षमता उजव्या हाताच्या गोलंदाजाकडे असते, त्याला ऑफ कट आपण म्हणतो. लवकर त्याचा बॅटर मीत भोईर थोडासा मात्र चाच पडतोय. 2 बॉल लगातारचे डॉट पाहायला मिळालेत. यावेळेस तिसरा बॉल सोडणार आणि या समोरच्या दिशेला आणखीन एक षटकार आला या ओव्हर मध्ये. यावेळेस बॅटर नवीन आहे, मीत भोईरच्या बॅटमधनं षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हर मधला. 18 धावा, सुरुवात षटकाराने, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल निर्धाव, चौथा बॉल ही डॉट पाहायला मिळाला आणि 5व्या बॉलवरती षटकार ठोकलाय. बॉल चांगला होता, परंतु जो टप्पा आहे ना थोडासा पुढे पाहायला मिळाला आपल्याला. नाही वळणही घेतलं होतं कदाचित असं वाटतंय बॉलने, तो टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल टाकला गेलाय, समोरच्या दिशेला खेळलेत. एक सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर ऐरोली कोळीवाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 18च्या घरामध्ये. 18 गडी महत्वाचे बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत आतापर्यंत श्रीकृष्ण दिवा संघ. अभि जोशी अगदी सस्त्यामध्ये परतलेत. अनिकेत साळुंके तेही सस्त्यामध्ये परतलेत. मनोज चव्हाणच्या बॅटमध्ये एक षटकार आला, तेही सस्त्यामध्ये परतलेले आहेत. आता शैलेश गुप्ता
आणि मित भुईर या बॅटर्सवरती भरपूर काही जबाबदारी असणार आहे ऐरोळी कोळीवाडा या टीमची. कारण की इथून 3 षटकं असणार आहे, ज्यामध्ये गंगाचं 1 षटक तुम्हाला फेस करावा लागणार आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल आता ऐरोळी कोळीवाडा टीमला. मी विनंती करतो श्रीकृष्ण दिवा टीम, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका आपण, भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आणि संपूर्ण मॅचेस आम्ही प्रयत्न करतोय की 5-5 ओव्हरचे खेळायला मिळतील. खूप चांगली संकल्पना, कारण की तुम्ही दुसऱ्या कुठल्या स्पर्धेमध्ये रोनक जर गेलात ना, पहिला राऊंड तुम्हाला 5 ओव्हरचा खेळायला मिळतो, जर तो जिंकलात तुम्ही तर सेकंड राऊंड तुम्हाला 4 ओव्हरचा खेळायला मिळतो. तुम्ही जिंकलात तर तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळायला मिळतो. परंतु जसं सेमीफायनल आणि फायनल येते ना, तशी 3-2-1 भरपूर अशी स्पर्धा आहेत, त्यामध्ये मेगा फायनल 1-2 ओव्हरची होते आणि त्याला महत्व नाहीये ना. तुम्ही संपूर्ण दिवसभर मेहनत करणार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता टॉप 3 मध्ये, त्यावेळी तुम्हाला 1-2 ओव्हरची मॅच खेळायला मिळते. फायनल एवढा दर्जेदार आयोजन करून फक्त फायनल 1-2 ओव्हरची खेळायला मिळेल, त्याला अर्थ नाहीये काय. त्यावेळेस फटका चांगलाय, स्क्वेअर लेगला पंचांचा इशारा काय येतो हे पाहावा लागणार आहे. एक रन कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न करतात, परंतु बॉलने मात्र बॉल 2-3 बाउन्स घेतल्यानंतर वळण घेतलं, बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेलाय. परंतु पंच काय सांगतात ते आता पाहायचं आहे की पहिला बॉल डिक्लेअर मध्ये गेलाय, तिथे लागून बाउंड्रीला रेषा जवळ आलाय बॉल, की बाउंड्री डिक्लेअर मध्ये बॉल गेलाच नाहीये, सरळ तो बाउंड्रीच्या दिशेने बॉल वळण घेतलाय. हे आता पाहावं लागणार आहे, ते पंच काय ते डिसिजन देतील. पहा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्या भिंतीला बॉल लागला, त्या झाडाला बॉल लागला ना, तिथून धावून काढायच्या आहेत, तिथे डिक्लेअर नाहीये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डिक्लेअर दिली जाईल, 1 धाव दिली जाईल, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जी मागची भिंत दिसते तुम्हाला, तिथे धावा तुम्हाला पळून काढायच्या आहेत. आणि आता डिसिजन काय आहे ना ते पंच देतील. सचिन नाईक यांना आतमध्ये कदाचित जावं लागेल किंवा विशाल भोईर यांना जावं लागणार आहे, कारण की नियम असा या मैदानाचा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर धावून धावा पूर्ण करायच्या भिंतीला बॉल लागल्यावरती. जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ना लॉंग ऑफला, त्यालाही षटकार आहे, कोणत्याही पानाला बॉल लागला तर झाडाच्या. परंतु जी झाडं तुम्हाला डिक्लेअर मध्ये दिसत आहेत, बॉल आतमध्ये कसाही आला ना तर तुम्हाला रन्स धावून काढायचे आहेत. आणि नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. आता जे काय डिसिजन असेल ते ऑर्गनायझर आणि पंच मिळून देतील. षटकाराचा हा 6 धावा दिल्या जातील. पंचांनी डिसिजन दिलाय, तो झाडाला बॉल लागल्यावरती षटकारच देणार आहेत.
षटकार आला शैलेश गुप्ता यांच्या बॅट मध्ये गंगा इंगोले यांच्यावरती मात्र पहिलाच बॉल वरती हल्ला चढवला पहिलाच बॉल लाईनच्या बाहेर पाठवलाय टीमची धावसंख्या दाखलग्यावरती 24 दुसरा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश गुप्ता षटकारानंतर मात्र तंबूचा रस्ता गाठत असताना आपल्याला दिसेल आता व्हेरिएशन चांगलं केलं होतं बॉल थोडासा मागे पिच झाला होता परंतु त्याच्यानंतर एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळाली या बॉलवरती आणि विकेट मिळालेली आहे बॅटर शैलेश गुप्ता हे मैदानाच्या बाहेर चाललेले आहेत श्रीकृष्ण देवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येल्लो जर्सी मध्ये ती आपला तो संघ पाहायला मिळतोय पॅटर्न वेगळा परंतु अंदाज तोच या टीमचा ओळख बनवून राहिलेली या श्रीकृष्ण देवा संघ दरवर्षीप्रमाणे पॅटर्न चेंज केला परंतु कलर जो आहे जर्सीचा तो बदललेला नाहीये बराच वर्ष झाले तरुण मडवी आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग लाईनअप आहे चांगली आयोळी कुळीवाडा आहे टीमकडे तो धावा येणं भरपूर महत्वाचं असणार आहे 24 धावा सध्या दाफलकावरती लागल्यात तिसरं षटक प्रगती पदावर असताना गुरुनाथजी पाटील सर उदयजी तांडील सर आपल्याला पाहायला मिळतात जे पंजाबच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगले डिसिजन्स आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत भरपूर मोठमोठ्या स्पर्धा नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामधील ही आणखी एक स्पर्धा कव्हर करत असताना मच्छिंद्र स्मृती चषक गोलंदाज तयार हार्ट अप ओव्हर द विकेट यावेळेस भरपूर वेगाने हा बॉल टाकलाय पुन्हा एकदा एलिव्हेशनची कमतरता परंतु बॉल गॅप मध्ये आहे बॉल पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थांबतोय वन बाउन्स बॉल पकडतोय तोपर्यंत 2 धावा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या दरम्यान कारण की फिल्डिंग ही खूप चांगली झाली आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्स मध्ये खूप चांगलं पाहायला मिळालंय तालमील खूप चांगला आणि बॅटिंग ही खूप चांगली होती आता मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करायचंय गंगाधर इंगोले यांच्या विरुद्धमध्ये खेळत असताना मात्र तुम्हाला असाच काहीतरी गेम प्लॅन तयार करावा लागणार आहे जे कुमारलेन तुर्बेट टीमने करायला हवा होता की गंगाच्या ओव्हरमध्ये 7 ते 8-9 धावा जमवायच्यात विकेट थांबवायची नंतरच्या 2 ओव्हर्समध्ये फटके येतील मोठे ऐरोडी कोळीवाडा संघ यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल पेस खूप चांगला आहे गंगा यांच्याकडे लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली विकेट किपर किशोर यांच्या हातामध्ये आणि व्हाईट बॉलरला पाहायला मिळतो अवंतर स्वरूपामध्ये एकदा मिळणार आहे ऐरोली कुळीवाडा टीमला टीमची धावसंख्या 27 धावा सध्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत बॉल झालेत या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणारा हवाटा मोद विकेट गंगा इंगोले यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन मिळालंय का प्रॉपर एलिव्हेशन आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय तरुण मडवीच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि गंगाधर इंगोले याला सन्मान नाही तर चौकार आणि षटकाराची भाषा शिकवावी लागेल असं सांगत असताना तरुण मडवी पाहत नाहीये की हा खेळाडू कोणत्या दर्जाचा आहे हा खेळाडू व्यावसायिक खेळाडू असला ना तरी षटकार ठोकण्याची ताकद तरुण मडवी हे सांगत असताना माझ्याकडे आहे ते सांगितलंय गंगाधर इंगोलेला तुम्ही जरी व्यावसायिक खेळाडू असले ना तरी आम्ही ग्रामीणचे खेळाडू आहात आम्ही कमी नाही आहोत आणि आम्ही ऐरोली कुळीवाडा टीमचे खेळाडू आहात हे नवीन खेळाडू आहेत यंगस्टर खेळाडू आहेत त्यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक अनिकेत भरपूर वेगाने आलेत एक सिंगल टीमची धावसंख्या दाफलकावरती 34 शेवटचा एक बॉल शिल्लक आहे गंगाधर इंगोले यांच्या ओव्हर मधला या ओव्हर मध्ये चांगली जुलाई झाली आहे गंगा यांची टीमची धावसंख्या दाफलकावरती 34 पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये थोडीशी विरचना केली जाते कारण की डावखोळ्याचा फलंदाज सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमित भोईर त्याच्या बॅट मधनं आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला निर्धाव चेंडू 3 खेळलाय 4 बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि 6 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर चांगला केला क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळतात येत आहेत एक रन कंप्लीट झाली आणि सहजरित्याने मात्र दुसरी धावही कंप्लीट केलेली आहे या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल जाऊन पोहोचलाय संघ 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर ऐरोली कोळीवाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये 36-36 या आकड्यावरती
मोहनराव आले चौथ्या ओव्हरमध्ये आणि मी इन्व्हाइट करू मिड इनिंग मध्ये CR पाटील फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्बे टीमचे कॅप्टन आणि कोपर खेराणे 11 कोपर खेराणे टीमचे कॅप्टन. आपण पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय, तिथे नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. दोन्ही टीम्स पहिला सामना पराभूत झालेले आहेत आणि हा लास्ट चान्स असणार आहे. मोहनराव चौथ्या ओव्हरमध्ये. मोहनराव यांचा पहिलाच बॉल पायावरती LBW च्या स्वरूपामध्ये. फलंदाज तरुण मडवीला मात्र परतावा लागणार आहे. बॅटर झालेत बाद, डोक्यावरती हात मारला त्यांनी, परंतु LBW च्या स्वरूपामध्ये बाद घोषित केलाय तरुण मडवी यांना पंच उदयजी तांडेल सरांनी. धक्का क्रमांक आपण पाहतोय, 5वा लागलाय ऐरोली कोळीवाडा या टीमला. मोहनराव पहिलाच बॉल फुलटॉस होता, पायावरती सरळ हा बॉल आणि जज करू शकले नाहीये त्या बॉलला चांगल्या रीतीने. बॅटिंग करत असताना बॅटला बॉल लागलेला नाहीये आणि 3 स्टंपच्या समोर हा बॅटर सापडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहन सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतोय. मोहनराव भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. भरपूर वर्ष श्रीकृष्ण दिवा या टीम कडनं खेळत आलेले आहेत. सोहन आपल्याला पाहायला मिळतील, सोहन सूर्यवंशी बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. मोहनराव टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागली आहे 36-36. दुसरा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. कव्हर्सला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अमित भोर यांच्याकडे मात्र स्ट्राईक दिलेली आहे आणि चांगला बॅटल पाहायला मिळाला. आता लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर, चांगलं क्रिकेट सोहन सूर्यवंशीचंही पाहायला मिळालं. सिंगल रन काढून दिली, कारण की मित भोईट जे आहेत ते डावकरे आहेत, त्याचे फलंदाज आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं षटकार येऊ शकतात या ओव्हरमध्ये, कारण की समोरचे गोलंदाज जे आहेत तेही डावकरे आहेत. मोहनराव प्लॅनिंग करावी लागते. गंगाधर इंगोले आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये विवरचने करतायत सातत्याने. कॅप्टन्सीची भूमिका जी त्यांच्याकडे दिलेली आहे ते चांगल्या रीतीने मात्र पार पाडतायत. मोहनराव थोडीशी मात्र फिल्डिंग सेट करत असताना, जी गोलंदाजाला फिल्डिंग हवी असते ती सेट करत असताना मोहनराव आपल्याला पाहायला मिळतात. मित भोईर यांच्यामध्ये ताकद भरपूर आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समोर होता हा बॉल मिस झालाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोहनराव खूप चांगली गोलंदाजी करतात ओव्हरमध्ये. चौथ्या ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहतोय, ज्याने मात्र खूप चांगला षटक आतापर्यंत फेकले. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 37 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटला बॉल लागला परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न केलेला नाहीये आणि किशोरने जसा थ्रो केला तसा मात्र एक रन पळून काढलेली आहे. चांगली रन बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, कारण की ही रन भरपूर महत्वाची आहे. स्कोर कार्ड चालतं ठेवणं भरपूर महत्वाचं आहे. एक सिंगल रन भरपूर महत्वाची आहे. आता सोहन सूर्यवंशी यांच्याकडे स्ट्राईक आले. टीमची धावसंख्या 38 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. मोहनराव यांच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोहनराव यांची पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवले दोन्ही बॅटर्सला. उजव्या हाताचा बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सोहन सूर्यवंशी. याही वेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ते करतात. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. टीमची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलवरती मोठा फटके येणं आवश्यक असणार आहे ऐरोली कोळीवाडा या टीमला, कारण की ओव्हरमध्ये धावा कव्हर केल्या. ज्या धावा गंगाच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या ना, तर धावांना मात्र कव्हर करत असताना मोहनराव यांचं अप्रतिम दर्जाचा षटक पाहायला मिळालाय, ज्यामध्ये त्याने 1 विकेट मिळवलेली आहे आणि या ओव्हरमध्ये मोहनराव यांनी धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या 2. लाजवाब षटक पाहायला मिळालाय. गंगाने मार खाल्ला 3ऱ्या ओव्हरमध्ये, परंतु त्यांना कव्हर करत असताना या 4थ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट मात्र मिळवलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावसंख्येवरती ऐरोली कुळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत मडवी गोलंदाजीसाठी.
अनिकेत पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. मीत भोईर यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पाहायला मिळतोय. अगदी हलक्या तरी खेळ काढलाय, डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज मीत भोईरचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. डायरेक्ट हिट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नितेश मडवी त्याने मात्र थ्रो केला यस्टँड वरती आणि मीत भोईरचा खेळ मात्र संपलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले ते बाद आणि धक्का क्रमांक 6 लागला ऐरोली कुळीवाडा या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश कोटकर आपल्याला पाहायला मिळतील. हितेश कोटकर यांच्यामध्ये ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, षटकार ठोकण्याची क्षमता हितेश कोटकर यांच्यामध्येही आहे. परंतु सुहान सूर्यवंशी याला मात्र आता चार्ज घ्यावा लागणार आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की नंबर क्रमांक 7 वरती तेही बॅटिंग करण्यासाठी आलेत. म्हणजे हितेश कोटकरच्या अगोदर त्यांना बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय सूर्यकांत मडवी बालादादा यांनी आणि ते सिद्ध करून आता दाखवायचा भरतो. अनिकेत पाटील डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्येही चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी आणि सेकंड ओव्हरमध्ये सेकंड मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आपल्या टीमसाठी. चांगला चेंडू हाताळला. कोपरखेरणे 11 टीमचे कॅप्टन आणि CR पाटील फाउंडेशन कुमार लयन तुर्बे टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय टॉस साठी. मिड इनिंग मध्ये आम्ही टॉस करून घेणार आहोत. 5 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. यावेळी समोरच्या दिशेला खेळत एक सिंगल रन जरूर पाहायला मिळणार आहे. गंगा आहेत त्या ठिकाणी भरपूर वेगाने आलेत. लॉंग ऑफला एक सिंगल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 39 धावा फक्त 10 फलकावरती लागलेल्या आहेत. धावा 10 फलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 40 धावा. टार्गेट जे आहे ते कदाचित छोटं आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. फाईट करू शकते ऐरोली कुळीवाडा संघ. त्यांच्याकडे गोलंदाज खूप चांगले आहेत. हलक्यामध्ये घेऊ शकत नाहीये या टीमला. परंतु 2 मोठे फटके 50 पर्यंत पोहोचणं भरपूर गरजेचं आहे. यावेळेस हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाडी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. अनिकेत पाटील लाजवाब गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. डेथ ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करतात. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केलेत त्या म्हणजे 2. राईट आर्म राऊंड द विकेट. 5वा बॉल समोरच्या दिशेला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन. चांगलं षटक पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी अनिकेत पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण दिवा टीम उगाच नवी मुंबईमधील ऑस्ट्रेलिया संघ म्हणून ओळखला जाणारा संघ नाहीये हा. त्या दर्जाचा खेळ आहे या टीमचा. त्यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. चांगला फटका लगवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्नही केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करतात परंतु ती धाव मिळणार नाहीये आणि हितेश कोटकर यांना बाद व्हावा लागणार आहे तिसरी धाव घेताना. षटक क्रमांक 5 संपले. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 43 धावा 10 फलकावरती लागल्यात आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे श्रीकृष्ण दिवा या टीमला दुसरा राऊंड जिंकण्यासाठी. तोपर्यंत मी नाणेफेकीचा कॉल पुन्हा एकदा देतोय. CR पाटील फाउंडेशन टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि कोपरखेरणे 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मिड इनिंग मध्ये आम्ही टॉस करून घेणार आहोत. आम्ही तुम्हाला 2 ओव्हर्स अगोदरच सांगितलं होतं. 2 ओव्हर्स अगोदरच अनाउन्समेंट केली होती की मिड इनिंग मध्ये आम्ही प्रत्येक मॅचचा टॉस करून घेतोय. तर प्लीज विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चला कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल असणारा. कोपरखेरणे 11 टीमचे कॅप्टन प्लीज.
प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन. कोपरखेरणा 11 तुम्ही आमच्या अगदी बाजूला बसलेले आहात आणि 2 ते 3 वेळा आम्ही तुम्हाला कॉल केलाय की टॉससाठी या, परंतु अजूनपर्यंत काहीच रिस्पॉन्स नाही आहे. प्लीज विनंती करतोय. चला टॉस करून घेणार आहोत. सचिनजी नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस करून घेणार आहोत. रोहित नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. एका बाजूला कोपरखेरणा 11 आहे, दुसऱ्या बाजूला CR पाटील फाउंडेशन कुमारलन तुर्बे संघ आहे. हेड आणि टेल. चला टॉस केला जातोय. हेड्स इज अ कॉल अँड हेड्स. टॉस जिंकलाय कोपरखेरणा 11 टीमचे कॅप्टन. आपण या टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन कळवा, जास्त काही विचारणार नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे तुमचाही. कसं आहे ना सचिन दादा, रवी शास्त्रीला जर सूर्यकुमार यादवनी सांगितलं ना की थांबा नंतर डिसिजन सांगतो, तर चालणार आहे का? टेनिस क्रिकेटमध्ये हा नियम जो आहे तो बंद करायला हवाय, परंतु काही हरकत नाहीये. जसं गंगाने सांगितलं की आमचा डिसिजन जो आहे तो पेंडिंग असणार आहे, तसंच कोपरखेरणा 11 टीमच्या कॅप्टनने तेच सांगितलं की टॉस आम्ही जिंकलं, परंतु निर्णय आम्हाला कळवायला थोडासा वेळ द्या, आणि त्यांनी डिसिजन ठेवला पेंडिंग. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत, जिथे मात्र 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे श्रीकृष्ण दिवा या टीमला ऐरोली कोळीवाडा टीमचा अगेन्स्ट. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला भारताची राष्ट्रभाषेचं समालोचन अर्थात हिंदी भाषेचं समालोचन ऐकायला मिळणार आहे. नवी मुंबईचा गोड आवाज, कोपरी गावचा गोड आवाज, सचिनजी गिरी सरांचा. थँक्यू सो मच. हेलो, थैंक यू रोहित. वेलकम बैक. एक बार फिर आप सभी का स्वागत है रन चेज में. 44 का लक्ष्य का पीछा करना इस बार श्री कृष्ण दीवा टीम को, और अगर मैच जीतते हैं तो 2 मैच का ब्रेक उनको मिलेगा, आराम करने का मौका मिलेगा. उसके बाद जो आखिरी मैच होगा वो खेलते नजर आएंगे अगर श्री कृष्ण दीवा टीम अगर ये मैच जीतते हैं तो. लेकिन बॉलिंग कमाल की है. ऐरोली कोलीवाड़ा टीम को ये सोचकर गेंदबाजी करनी होगी और सही टप्पे पे गेंदबाजी करनी होगी. ओ ग्रिप हाथ से चिटका, जिसकी वजह से नो बॉल का इशारा किया अंपायर ने, और +1 भी है. काफी कम देखने को मिलता है ऐसे टेनिस बॉल क्रिकेट में इस तरह की गलतियां होते हुए. 44 का लक्ष्य. बॉलिंग कमाल का हुआ है. ऑलमोस्ट सभी बॉलर्स को विकेट मिले हैं. अनिकेत पाटिल के आखिरी ओवर में भी 2 रनआउट्स देखने को मिला है. 2 धावा राइट आता ओके. फ्री हिट. अगली गेंद लेफ्ट ऑफ राउंड विकेट. फ्री हिट बॉल और डायरेक्ट हिट करने का प्रयास कर रहे थे वहां पर आयुष खड़े 18 नंबर की जर्सी में.
पिछला मैच 3 बॉल रखकर 63 चेस किया था 10 विकेटों से श्री कृष्ण दीवा टीम ने, और गंगा ने कैप्टन परफॉर्मेंस देखने को मिला था। 46 रन और 3 विकेट्स लिए थे। मीत बोयर कैप्टन मैन ऑफ द मैच खिलाड़ी लास्ट मैच के। मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी बॉल के नीचे भी है, पहुंचे हैं लॉन्ग ऑन से, चिंगी ने कोई गलती नहीं किया है और बड़ी विकेट ये इस मैच में यहाँ पर मुकाम हासिल किया है। मीत बोयर ने एक अच्छी लाइन, फ्लाइटेड बॉल, पेस कम रखकर ट्रैप किया, अपनी जाल में फंसाया गंगा इंगोले को। बड़ा विकेट है। अब रोहित बोपी ये मैच थोड़ा सा डीप जाएगा, नो डाउट। अगर गंगा होते तो 4 ओवर में ही मैच कंप्लीट हो जाता, लेकिन गंगा का विकेट गिरने से अब थोड़ा सा हलचल मचेगा इस मैच में। पहला झटका लगता हुआ रन चेज में श्री कृष्ण दीवा टीम को। टीम का स्कोर है 2। किशोर मडवी बैटिंग के लिए आए और चौके के साथ अपने पारी की आगाज करेंगे। पावर प्ले में ये भी अच्छे अच्छे स्ट्रोक्स लगाना जानते हैं और कहीं ना कहीं पावर प्ले गेम के लिए मेन मशहूर है किशोर मडवी। ग्रामीण फॉर्मेट में किशोर मडवी की अगर बात की जाए तो जिस प्रकार से इनके खेलने का अंदाज है, अक्सर इनफील्ड को क्लियर करने की कोशिश करते हैं और आते इस मैच में भी उन्होंने चौके के साथ पारी की आगाज की है और आज का पहला रन से आता हुआ किशोर मडवी के बैट से उनकी पारी का। टीम का स्कोर पहुंचा है 6 रन। नितिन और किशोर 2 अनुभवी जोड़ी हैं दीवा टीम के, और इस बार बैट का स्लॉक स्वीप किया था लेकिन ठीक तरीके से टाइम हुआ नहीं है। अलोंग द कारपेट बॉल गया डाउन द ग्राउंड और अच्छी फील्डिंग वहां पर सोहन सूर्यवंशी की। किशोर मडवी सिंगल लेते हुए। किशोर मडवी की आज भी वो पारी याद आती जब रिद्धि सिद्धि ट्रॉफी में बीमार थे, लेकिन उसके बावजूद इतनी अच्छी बैटिंग की थी कि बेस्ट बैट्समैन का खिताब और 50 रन ठोका था उन्होंने, और फाइनल में भी एक ताबड़तोड़ पारी देखने को मिला था और चैंपियन बनी थी श्री कृष्ण दीवा। वहां पर थोड़ा सा पेस कम रखा था, डायरेक्ट हिट चाहिए, वहां पर डायरेक्ट हिट हो, करीबी मामला हो सकता था, पहुंचे वहां पर बल्लेबाज नितिन। टच एंड गो, रिस्की रन था लेकिन 1 रन चुरा लिया है। ओवर कंप्लीट, 44 रनों का पीछा करते हुए श्री कृष्ण दीवा टीम का स्कोर हुआ है टोटल। ओवर हो चुके हैं, स्कोर हुआ है टोटल स्कोर कार्ड पर 8 रन। जितने दर्शक हमारे लाइव जुड़े मैच का लुत्फ उठा रहे हैं, आप सभी का हार्दिक स्वागत है। मैं सचिन गिरी आप सभी का स्वागत करता हूं। मेरे साथ आज रोहित बोपी है। हिंदी और मराठी के तड़के के साथ कमेंट्री चलता हुआ यहां पर। ऑफिशियल अंपायर अच्छी अंपायरिंग करते हुए हमेशा की तरह अनुभवी और लेजेंड एक्सपीरियंस गुरुनाथ पाटिल, उदयजी तांडेल। अगला मैच डू और डाई मैच कह लीजिए उसे, क्योंकि जो हारता है सीधा विदा लेना होगा इस टूर्नामेंट से। और ये जो टीम इनमें से मैच जीतेगा, 2 मैच का ब्रेक रहेगा उनके लिए। फिर जो इस मैच से हारी हुई टीम है उनको एक और मौका मिलेगा और अगले मैच की जो विनर टीम होगी उनको भी यहां पर एक और मैच खेलने का मौका मिलेगा। यही कॉन्सेप्ट होता है लीग फॉर्मेट का। मिडिल ऑफ द बैट शॉट, टाइमिंग अच्छी, पावर प्ले है तो ज्यादा टेंशन की बात ही नहीं है। गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर गया है। नितिन मडवी और किशोर मडवी, ये जोड़ी हमेशा तबाही मचाती है पावर प्ले के गेम में और आज वही देखने को मिल रहा है। 44 का टारगेट था, उसको काफी जल्दी समाप्त करने के इरादे से दोनों बल्लेबाज बिल्कुल जबरदस्त अंदाज। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 14 रन। मनोज
थोड़ा सा वो आज लय नजर नहीं आ रहा उनके परफॉर्मेंस में। क्रिकेट इसलिए कहते हैं दिन दिन की बात होती है, खराब दिन भी जाता है, अच्छा दिन भी आता है। आज बैटिंग भी उतनी खास हुई नहीं है, बॉलिंग में भी विकेट्स तो मिल रहे, महंगे होते लेकिन विकेट्स लेते हैं हमेशा। 5 ओवर का ये मुकाबला, 44 का यहाँ पर टारगेट है। और पिछले मैच में भी पावर प्ले में अच्छा क्रिकेट खेला, इसलिए दीवा टीम ने ऑलमोस्ट 10 विकेट से मैच जीता। 29 रन बनाया था उन्होंने 12 गेंदों में पावर प्ले में। इस बार ड्राइव किया था, बॉल जा रहा है डीप में, खिलाड़ी वहां पर तैनात आयुष, 1 रन। मात्र 15,000 की एंट्री फी में आपको 2-2 बार खेलने का मौका मिल रहा है, हारने के बावजूद भी। तो यही फॉर्मेट होता है लीग का, यही फायदा होता है कि एक चांस और मिलता है। और जिस प्रकार रोहित भोपी ने वर्णन किया कि नवी मुंबई में ऐसे और मैचेस होने चाहिए, और एक एग्जाम्पल सेट करके दिया है यहाँ पर। इससे पहले यहाँ पर फरहान थे हमारे शहबाज के, और अब सचिन नाइक। बिल्कुल खूबसूरत। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट, यही है किशोर मडवी। और यही खासियत रहा है पिछले 10 से 15 वर्षों से किशोर मडवी के खेल में। इनका अंदाज और खेलने का जो स्वभाव है खूबसूरत। क्या बैटिंग कर रहे हैं किशोर। इनका बल्ला कोई भी ग्राउंड हो हमेशा करता है शोर। टीम का स्कोर पहुंचा है अब 22 पर। अब जीतने के लिए 22 रन चाहिए, आधा रन हो चुका है, आधे रन और बनाने। और दूसरा ही ओवर चल रहा है अभी। पहला मैच जीता था कोपर कहने के अगेंस्ट एरोली टीम ने। इस मैच में उनको थोड़ा सा स्ट्रगल करना पड़ रहा है, क्योंकि 2 बल्लेबाज दोनों तबाही मचा रहे हैं। पावर प्ले में पूरी तरह डोमिनेट करते हुए, पॉइंट के ऊपर से, मिड विकेट के ऊपर से बड़े हिट्स आ रहे हैं, हवाई फायर चलता हुआ ग्राउंड के अंदर। किशोर के बैट से एक और शानदार 4, टीम का स्कोर हो चुका है 26। अब जीतने के लिए 18 रन चाहिए सिर्फ। सचिन नाइक भी सोच रहे कि थोड़ा टाइम भी बच गया, और अगर ऐसी बैटिंग हो रही है तो एज ए ऑर्गेनाइजर पॉइंट ऑफ व्यू। इस बार डीप में खिलाड़ी आयुष, देखिए मिस फील्ड भी हो रहा है, और जिसका फायदा मिल गया है 2 रन। गुड रनिंग, फिटनेस देखिए, 10-15 साल से कंटिन्यू ग्रामीण फॉर्मेट क्रिकेट खेल रहे, लेकिन आज भी वही फिटनेस, सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे हैं। वेल बैटिंग, कमाल की बैटिंग। गंगा का विकेट गिरने के बाद ऐसा लगा ये मैच थोड़ा सा डीप जाएगा रौनक, लेकिन बिल्कुल नहीं। किशोर ने कहा कि जो हमारा नेचुरल क्रिकेट है, अटैकिंग क्रिकेट खेलना, 44 का टारगेट है, अटैकिंग क्रिकेट खेलेंगे। डिफेंसिव मोड बिल्कुल नजर नहीं आया दीवा टीम का। और पीला जर्सी हमेशा ऐसा परफॉर्मेंस देता है, चाहे वो आईपीएल हो, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो, और चाहे नवी मुंबई ग्रामीण फॉर्मेट हो। स्कोर आगे बढ़ता हो, पहुंच चुके हैं 28। अब जीतने के लिए रन बनाने यहां से 16 रन। 18 गेंदों में 16 की आवश्यकता। पावर प्ले में 28 रन, पिछले मैच में पावर प्ले में 29 रन बनाया गया था। हैरोली कोलीवाला टीम को अगर इस मैच में अगर वापसी अगर कुछ करा सकता तो है डॉट बॉल और विकेट। मीत बोईर अपने नए स्पेल में आए। पहले स्पेल में अच्छी बॉलिंग की थी, सिर्फ 8 रन दिए थे पावर प्ले में। पुल किया था ठीक तरीके से, टाइम हुआ नहीं है, मिडल ऑफ द बैट गेंद हुआ नहीं था, लेकिन वहां पर मिस फील्डिंग। देखिए यही होता है। सोहन सूर्यवंशी ने लास्ट मैच में आउटस्टैंडिंग फील्डिंग की थी, लेकिन इस बार थोड़ा से फंबल हो गए। और अब कहीं ना कहीं एरोली कोलीवाला टीम को भी ऐसा लग रहा है ये मैच अब धीरे धीरे हाथ से जा रहा है। लेकिन सूर्यकांत मडवी, बाला, ऐसा सोच रखने वाले नेवर गिव अप, वैसी ये टीम है एरोली कोलीवाला। लेफ्ट आर्म राउंड विकेट। एक बार फिर अपना मनपसंद शॉट खेलना चाह रहे थे, पुल करना पसंद करते हैं अक्सर नितिन माडवी। लास्ट मैच में भी हमने देखा जब जब मौके मिले, कुमार 11 तुर्बे के अगेंस्ट तो बड़े हिट्स उन्होंने भी लगाए थे। एक पुल करते हुए पहले के ऊपर से 6 लगाया था उन्होंने। इस बार भी वही कोशिश थी, लेकिन डॉट आया है। सबसे सफल गेंदबाज अगर इस रन चेज में है वो मीत बोईर है। पहले स्पेल में भी 8 रन, और यहां पर भी अब तक 2 गेंदों में महज 2 रन दिया इन्होंने। एक बार फिर पुल कर दिया फ्रंट फुट पर आकर, डिप पे खिलाड़ी वहां पर सोहन सूर्यवंशी गेंद को फील्ड करते हुए नजर आएंगे। एक ही रन लिया इस बार। किशोर ने कहा ज्यादा जोखिम नहीं उठाना है, ऑलमोस्ट सब कुछ बढ़िया चल रहा है। अब इक्वेशन कुछ इस प्रकार है, 15 गेंदों में जीतने के लिए रन बनाने यहां से 13 रन।
15 गेंदे 13 रन. नेक्स्ट मैच बिग फाइट कोपर खेने 11 कोपर खेने वर्सेस CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. और डू और डाई मैच है. जो हारेगा कहीं ना कहीं अलविदा लेना पड़ेगा इस प्रतियोगिता से. तो दोनों टीमों के लिए करो या मरो वाली मैच है अगला मैच. खूबसूरत अपर कट यहां पर और नो बॉल भी है. बैकवर्ड पॉइंट पर कोई खिलाड़ी नहीं. 5 रन मिलेगा यहां पर और पूरी तरह यहां पर रनों की बौछार होता हुआ इस रन चेज में. कुछ भी अच्छा नहीं हुआ इस मैच में. रोली कोलीवाला टीम के लिए विकेट्स लगातार कोलैप्स होते गए. एक के बाद विकेट गिरते गए. कुछ हद तक वहां पर तरुण ने अपनी टीम के लिए रन बनाए लेकिन इनफ रन नहीं थे वह दीवा के अगर दृष्टिकोण से देखें तो. फ्री हिट बॉल. 8 रन चाहिए थे इससे पहले. फ्री हिट की गेंद पर आया. सिंगल है मिड विकेट पर. 7 रनों की आवश्यकता अब यहां से. 7 रन चाहिए जीतने के लिए. तीसरे ओवर की टोटल गेंदें हुई है. रौनक बता रहे हैं हमें 4. सम्मानीय अमित कदम यांना विनंती असेल या मंचावर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. अमित कदम जी. फुल लेंथ बॉल ड्राइव किया है डीप लॉन्ग ऑन में. मनोज 100 बॉल को पकड़ना चाह रहे थे और 2 रन पूरे किए गए. एक बॉल बाकी. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 39. जीतने के लिए यहां से 5 रनों की आवश्यकता. आने वाली गेंदें होंगी 13. चलिए क्या देखते हैं इसी बॉल पर मैच कंप्लीट करेंगे नितिन. 5 रन चाहिए. बड़े हिट के लिए गए लेकिन शायद इंतजार करना होगा मैच जीतने के लिए क्योंकि विकेट पाया है मीत ने और मीत के खाते में ये दूसरी सफलता. पहले गंगा को आउट किया इन्होंने और इस बार नितिन मडवी को जाना होगा. लेकिन क्या बैटिंग की है. वेल प्लेड नितिन. वंस अगेन अपनी टीम के लिए क्रूशियल पारी खेली है एज अ ओपनर और जीत के लिए पूरी तरह प्रबल दावेदार इस मैच में अब तक नजर आ रही है श्री कृष्ण दीवा. 12 गेंदे जीतने के लिए 5 रन चाहिए. अभी भी नए बैटर अब क्रीज पर आएंगे. उन्नीस रन देकर 2 विकेट चटकाए मीत बॉय. सबसे अच्छे बॉलर देखने को मिले इस पारी में बाकी सभी गेंदबाजों के कंपैरिजन. नए बैट्समैन क्रीज पर आते हुए आप देख सकते हुए अनिकेत पाटिल. लास्ट मैच में काफी कमाल की बॉलिंग की थी अजीत सिंह ने. लेफ्ट आर्म बॉलर अब आए. 12 गेंदों में 5 रन चाहिए. नितिन मडवी ने 14 रनों की पारी खेली. 20 पर बैटिंग कर रहे किशोर. कट किया इस बार. ऑफ स्टंप की बाहर की लाइन थी. विड्थ मिला था और स्क्वायर कट शॉट. 1 रन डिक्लेयर. 4 रन चाहिए अब 11 गेंदों में. चलिए नेक्स्ट मैच के लिए तैयार रहना और डिसीजन बताना है. अनिकेत अजिंक्य पाटिल डिसीजन क्या है. कवलजीत फील्डिंग. ओके. फ्लाइटेड बॉल फ्रंट फुट पर आकर कवर के ऊपर से इस बार चिप करना चाह रहे थे लेकिन अच्छी लाइन. अजीत सिंह को ये विकेट काफी सूट किया है. पेस कम रख रहे हैं और वेरिएशन है. स्पिन कराने की कोशिश कर रहे हैं बॉल को और सफल भी हुए हैं. कदमों का इस्तेमाल स्टेप आउट करके गैप पे बॉल खेला है. क्या ये विनिंग रन होगा. नहीं. वहां पर फील्डिंग बढ़िया हितेश कोटकर द्वारा 2 रन पूरा किया है. अब स्कोर आगे बढ़ता हुआ 42. 2 रन चाहिए. चलिए कुमार 11 तुर्बे टीम यानी CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम अगले मैच में पहले आपको बैटिंग करना है. बैटिंग के लिए रेडी रहना है और मैच जैसे स्टार्ट होगा दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आपको भेजने हैं. अब मात्र 2 रन चाहिए जीतने के लिए. 9 गेंदों में 2 की दरकार. फ्लाइटेड बॉल इनसाइड आउट और एक जबरदस्त स्ट्रोक के साथ मैच को फिनिश किया है.
विनिंग नॉक आता हुआ किशोर मडवी के बैट से, और किशोर मडवी ने टोटल रन बनाए 28 इस मैच में। वेल प्लेड किशोर मडवी। और अगले लास्ट मैच के लिए अब श्री कृष्ण दीवा टीम उतरेंगे। 2 मैच का उनको ब्रेक मिलेगा और अगले मैच के लिए एक और चांस अभी भी है एरोली कोलीवाला टीम, यानी जो ये मैच होने वाला है कोपर